नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ शिकणार आहोत। भविष्यकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया पूर्ण झाली, या काळाच्या वाक्यरचनेत शाल ऑब्लिक विल प्लस हॅव अशी सहाय्यकारी क्रियापदाची रचना असून मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते। आता कोणत्या नामासमोर किंवा सर्वनामासमोर शाल हॅव किंवा विल हॅव वापरतात ते पाहूया। आय शाल हॅव, वी शाल हॅव, यू विल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव आणि दे विल हॅव अशा पद्धतीनं फक्त आय आणि वी या दोन सर्वनामासमोर शाल हॅव वापरतात। उरलेल्या सर्वांच्या समोर विल हॅव हे लक्षात ठेवा। काळाप्रमाणे क्रियापदात होणारे बदल एक उदाहरण बघू। ईएटी ईट हे मूळ क्रियापद आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो खाणे आणि ते क्रियापदाचं पहिलं रूप आहे। नंतर बघा एटी एट हे भूतकाळी रूप आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो खाल्ले आणि हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे। त्यानंतर इटन, इटन हे पास्ट पार्टिसिपल आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो खाल्लेले आणि हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे। आता बघा विल हॅव इटन ही वाक्यरचना, याचा अर्थ होतो खाल्लेले असेल। अशीच वाक्यरचना आपण परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये पाहणार आहोत। चला आपण काही वाक्य पाहू। आय शाल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला असेल। वी शाल हॅव इटन अ मँगो, आम्ही आंबा खाल्लेला असेल। यू विल हॅव इटन अ मँगो, तू आंबा खाल्लेला असेल। यू विल हॅव इटन अ मँगो, तुम्ही आंबा खाल्लेला असेल। ही विल हॅव इटन अ मँगो, त्यानं आंबा खाल्लेला असेल। शी विल हॅव इटन अ मँगो, तिने आंबा खाल्लेला असेल। इट विल हॅव इटन अ मँगो, त्यानं आंबा खाल्लेला असेल। आणि शेवटी दे विल हॅव इटन अ मँगो, त्यांनी आंबा खाल्लेला असेल। अशा पद्धतीनं काही वाक्य मी तुम्हाला इंग्रजीत भाषांतरासाठी दिलेली आहेत, त्यांचं भाषांतर करून तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।